या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विधानसभा निवडणुकीतील नाट्यमय घडामोडीमुळे माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेस पक्षातून दुरावले होते। पक्षाचे नेते आणि कार्यक्रमांपासून माने हे 4 हात दूर होते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता काबीज केल्यानंतर एका कार्यक्रमात माने यांनी मी काँग्रेसमध्ये आहे, मात्र काँग्रेसवाले मला आपलं मानतात का असा सवाल केल्यानंतर तातडीने सूत्र हल्ली। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने सुमित्रा निवासस्थान गाठले आणि माने यांचा बाजार समितीला विजयाबद्दल सत्कार केला। लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना निर्णायक आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे माजी आमदार दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होते। दक्षिण सोलापूर मतदारसंघातून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती, मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवसांच्या कालावधीत शिल्लक राहिलेला असताना माने यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नव्हती। महाविकास आघाडीत शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती। काँग्रेसकडून सर्वाधिक प्रबळ दावेदार असून उमेदवार मिळाला नसल्याने दिलीप माने समर्थकांचा संयम संपत चालला होता। त्यामुळे मानेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यात दक्षिण सोलापूरसह 10 ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे आवाहन देण्यात आले। त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी हायकमांडशी चर्चा करून मानेंची उमेदवारी जाहीर करण्यात यश मिळवले। काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली खरी, पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेळ संपत आली तरी एबी फॉर्म काय पक्षाकडून मिळाला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या मानेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली, तसेच निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। दक्षिणच्या आमदारकीचे प्रबळ दावेदार असलेल्या माने यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढवली होती। त्यामुळे शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा माने समर्थकांनी कडक शब्दात समाचार घेतला होता। काँग्रेस पक्ष आणि नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळवूनही दिलीप माने यांनी पुढची पावले संयमाने टाकली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निर्णायक मते माने यांच्याकडे होती। माने यांना सोबत घेतल्याशिवाय दोन्ही तालुक्यातील कोणत्याही नेत्याला बाजार समिती जिंकणे अशक्यप्राय होते। हे लक्षात घेऊन भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांना एकत्र आणून पॅनल उभे केले। या पॅनलने बाजार समितीवर वर्चस्व मिळवले। भाजपकडून बाजार समितीवर काँग्रेसचा सभापती झाला अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। शिवाय दोन्ही देशमुखांनी या युतीला मान्यता दिली नव्हती, त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत काँग्रेसचा सभापती झाला अशी चर्चा होती। याशिवाय दिलीप माने यांनी एका कार्यालयाला दिलेल्या भेटीत मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र काँग्रेसवाले मला आपला मानतात का असा सवाल केला होता। मानेंच्या त्या विधानानंतर सूत्रे हल्ली आणि सोलापुरात आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला। या भेटीनंतर माने पुन्हा काँग्रेस पक्षात स्थिरावणार की सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार ते नवा पर्याय धुंडाळणार हे आगामी काळातच दिसून येणार आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।